फोन कधीच लवकर उचलत नाही. फोन उचलत नाही म्हणजे आमचं कसं तुमच्यासारखं नसतं ना की ठेवलं इथे खिशामध्ये आणि फिरतो इकडे तिकडे. माझ्यावर कशाला येत आहे? घ्या बाजू, तुमच्यासारखं घ्या बाजू. असं नाही तुमच्यासारखं म्हणजे मी घरामध्ये राहते ना तर माझा फोन कुठेतरी एका ठिकाणी राहणार. आणि बोलायला खूप चांगला होता म्हणजे असं त्याच्याकडून हे पहिल्या बोलण्यातच कळलं तुम्हाला? हो जरी हो कोणताही मुलगा असं जर अप्रोच करत असेल तर थोडे असे म्हणजे असे बरेच मुलं बोलताना डायरेक्ट प्रपोजच करतायत 2 दिवसाची ओळख आणि लगेच. बरोबर. आणि ह्याचं असं काही नव्हतं. ह्याने फक्त सॉरी म्हणायला मला फोन केला होता. काय रे देवा, तेव्हापासून आजपर्यंत सॉरीच बोलतो. ही माझ्या वर्गात होती आणि हिचं अक्षर खूप छान होतं. तुम्हाला कसं कळलं? मी बघायचं ना. तुम्ही सगळ्या मुलींची काय अक्षर चेक करा? म्हणजे मी काही नोट्स घ्यायचो ना हिच्याकडून तेव्हा मला जाणवायचं हिचं अक्षर खूप छान आहे. हा मग तर मग मला हिच्यावर जास्त जरा फ्रेंडशिप करायची वाटेल. अक्षरावरून? हा म्हणजे अक्षरावरून सुद्धा मुलगी आवडू शकते. काय गोड आरोप केलाय. दुसऱ्यांवर सतत जळत असते. ते काय असतं माहित नाही. जळते म्हणजे काय बघितलं? ह्या मैत्रिणी मैत्रिणीच आहेत मला खात्रीने सांगतो या 12 जणींमधल्याच आहेत या जळणाऱ्या. त्यांचा एक फ्रेंड आहे तो आमच्या ग्रुपमध्ये फ्रेंडशिप करायला आलेला. माझी जी फ्रेंड आहे ना तिच्याशी फ्रेंडशिप करायला आलेला. मग त्यांचं असं भेटणं वगैरे व्हायचं. मग ती मला घेऊन जायची सोबत तर ती त्याच्याबरोबर जायची बाईकवर. मला ऑप्शन नसायचं म्हणून मी ह्यांच्यासोबत जायची. असं आम्ही बोलायचं वगैरे. काय नाही मीच एकदा विचारलं त्यांना काय पेट्रोल भरलंयस का म्हणून. नमस्कार. आपणा सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी. तुम्हाला एक अक्षर देणार. त्या अक्षरावरून तुम्ही दोघांनी गाणं म्हणायचं. प प्रीतीचं झुळ झुळ पाणी. काय सांगताय? रोमाच्या सरदानी. काय रोमाच्या सरड्या? हा कुठला रोम वरून सरडा मागवला होता का? नमस्कार, कसे आहे सगळे? छान ना. आणि होम मिनिस्टरचा मी अजून एक नवीन भाग घेऊन येते होम मिनिस्टरचा. आणि आज बघू आम्ही की कोण घेऊन जाणार आपल्या घरी पैठणी. मग आमचं घर खूप छोटं आहे. मग तिकडे कसं मग हे आणायला लावते की वस्तू आणायला लावता ना. तुला आई म्हणजे जास्त प्रॅक्टिस पण नाही करत. लगेच तिच्या तिथे वस्तू ते ठेवावं लागेल. केवढं घर आहे? छोटं आहे 10 बाय 10. आता चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. आता इकडनं परत एकदा गावाला जाणार हो की नाही? कधी जाणार काय ठरवलंय? नाही ठरवलं नाही अजून. म्हणजे त्यांनी 1-2 दिवसांनी जाऊ बघू. कारण सांगितलं नाही अजून जायला. इकडचं सगळं पूर्ण झालं की तुम्ही जाणार. पण आता कसा रिस्पॉन्स प्रतिसाद कसा मिळतोय? म्हणजे रोजचे खूप फोन चालू आहे पोराच्या स्तुतीचे पण. तुम्ही जेव्हा प्रीमियर बघितला तेव्हा सगळी लोक त्याला भेटत होती? हो सगळी लोक. मस्त जंगी स्वागत पण किती झालं. थकलेला जंगी स्वागत झालं. कुठे? कोथरूडला पुण्याला. कोथरूडला? सिटी प्राईडला होतं प्रीमियर. जंगी स्वागत मस्त फेटा वगैरे बांधून आणि ते काय वाजवलं ढोल ढोल वगैरे वाजवून खूप चांगला. बरं वाटलं तुम्हाला हा सगळा क्षण बघताना? तो क्षण तर न विसरण्यासारखा अविस्मरणीय क्षण म्हणतात ना तोच. आता एक आपण खेळ घेणार आहोत. हा या खेळामध्ये ना तुम्ही एक चित्र काढायचं आणि काढलेलं चित्र कुठलं हे तुम्ही ओळखायचं. त्यानंतर तुम्ही एक चित्र काढणार ते आईने ओळखायचं. चालेल? चालेल. तू नाही ना चित्र काढणार? नको तू माझ्याकडे ये. चला या. आता आई एक चित्र काढणार आहे. बघूया बाबा ओळखणार का. आणि बाबांनी नाही ओळखलं तर तू ओळखायचं. हा घ्या. मुंगी. किडा. ओळखलंय? किडा. 10 9 किड्यामधून काय? 8 किड्यामधून काय? 7 मुंगी. 6 अडी. अरे
5 काय 4 माकोडा 3 पटकन पटकन चिवराड कोणत्या जागेवरून दिसते चिवराड? चला अभिनंदन, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालेलं आहे. धन्यवाद अभिनंदन. धन्यवाद. आता दुसरं चित्र कोण काढणार? त्यांनाच द्या. तू आधी नाही बोलायचं, आधी बाबा. मला माहितीये काय झालंय. वटवृक्ष. दिवाळी दीपक दिवाळी दीपक फुलझडी. दीपक दिवा दिवा दिवाळी. अनार अना दिवा 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 10 अरे बोल समोर. दिवा. हे 9 एका जणांनी सांगितलं निगेटिव्ह. मला फार गंमत वाटली. आम्ही सगळी फिल्म खूप रिअलिस्टिक आणि अभिनय अगदी नॅचरल असा सगळा अभिनय आहे. तर एकाने येऊन मला सांगितलं की फिल्म छान आहे वगैरे, सगळं आवडलं, पण तुला काही अभिनयाला स्कोपच नाही याच्यामध्ये असं मला तरी सगळ्यात मोठी पावती आहे खरं म्हणलं तर. थँक्यू म्हणजे याच्याबद्दल. ची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला लखलाप. साहेब, आता आम्हाला आमचं घर बघितलं पाहिजे. ती वेळ आम्ही इथं थांबणार. आता इथून पुढे जे काही करायचं असेल ते एकत्र मिळून करूया. मी आणि शीतल तुम्हाला शब्द दिला होता, तुमच्या लग्नाची सही जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून. माझ्या आणि शीतलच्या शब्दासाठी चला, पण चला तुम्ही घरला प्लीज. सूरज, काय ऐकतोय मी? वहिनी घर सोडून गेल्या. कुठं बी जाणार नाही तू खरंच टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे, मीच जाऊन बघतो. राणा जा थांब. मग जा थांब की, मी सांगलो म्हणून थांब. अरे थोडा टाइम थांबूया आणि बघूया मग. अरे पण ऐक, खरंच सांगतोय थांब. वहिनी कुठे गेल्या असतात आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका, ती कुठं बी जाणार नाही. यार पण आता ते काय करणार मम्मा? आता ते काय करणार आहेत ते मला माहितीये, पण मी काय करणार आहे ते त्यांना कुठे माहितीये. जस्ट वेट अँड वॉच. तिच्या आईचा नक्की प्लॅन काय आहे आपल्याला कसं कळणार? एक आयडिया आहे, हे तू करू शकतोस. गुरुनेच बोलवून घेतलं असेल तिच्या आईला. नाही नाही रेवती, यांनी नाही बोलवलं. शनायाची आई सगळ्यांना बोलली, यांना सुद्धा सोडलं नाही. वरनं धमकी देऊन गेली. धमकी कसली? यांचं आणि शनायाचं लग्न नाही झालं ना तर बघून घेईन म्हणाली. शनायाच्या आईचे इंटेन्शन काही बरोबर नाहीये. या मागचं इंटेन्शन आपल्याला शोधून काढायला हवं. कमाल आहे, म्हणजे तुम्ही आजकालच्या मुली लग्नापेक्षा सुद्धा नोकरीला जास्त महत्व देता. परिस्थितीच तशी असेल तर काय करणार? असं जर असेल तर मग कंपनीच्या नियमांमधला हा क्लॉज काढून टाकला पाहिजे. कारण का काढून टाकावा लागेल लग्नाच्या अटीचा क्लॉज? कारण लग्न झालंच पाहिजे ना, लग्न व्हायलाच पाहिजे. म्हणजे आबासाहेबांना घेऊन जाणं ही फार फार मोठी चूक केलीस देवा. युवराज, दारात ते युवराज कुठे? आता याच्यावर एकच उपाय, आबासाहेबांच्या मागोमाग जायचं. युवराज, युवराज. मावशे, प्यायचं का पाणी? इतने सारे लोगों की जान जाने वाली है, किसकी वजह से?
बाजी की वजह से